तर अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुदतवाढ दिल्याची घोषणा करण्यात आली। उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर यूपीच्या निवडणुकांआधी चिंता नको, आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा। नवनाथ बन यांनी अमित ठाकरेंना हे प्रत्युत्तर दिलं। यूपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघते, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातं, आपल्यात भांडणं लावली जात आहेत। हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। 1 वर्षाची मुदत, टॅक्सीवाला आणि कस्टमर कुठे जायचं, डावीकडे उजवीकडे, OTP हे शिकायला 1 वर्ष। बरं, तुमच्या समोर टॅक्सीवाले येऊन बोलतात की आम्ही शिकणार नाही आहोत, संपला ना विषय। की तुम्ही 1 वर्ष देऊन पण तुम्ही 1 वर्षात काय त्यांचं हे घेणार आहात का, की काय तुम्ही काय शिकवणार आहात त्यांना, ज्यांना शिकायचंच नाहीये। आता तुमच्या पक्षामध्ये तुमच्या मनसेचे प्रमुख घरात बसतात आणि इतर विभाग वाऱ्यावर सोडतात, हा तुमचा इतिहास आहे। त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही। त्यामुळे तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली ते महाराष्ट्र बघतोय। मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय। बाकी यूपीच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं। बाकीची यूपीची निवडणूक बघायला इतर नेते सक्षम आहेत, आधी आपल्या दादरमधलं डिपॉझिट जप्त का झालं याचं चिंतन, आत्मचिंतन अमित ठाकरेंनी करावं आणि मग मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा।